नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज काल तैवानमध्ये आशियाई आर्चरी स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्ण पदक मिळाले आणि या भारतीय संघात धाराशिवचा रेयान सिद्दीकी हाही एक खेळाडू म्हणून सहभागी झाला. त्यानं केलेल्या उत्कृष्ट खेळामुळे भारतीय संघाला हे सुवर्ण पदक प्राप्त करतात. भारतीय संघानं चीनला पराभूत करत या रिव्हर्स आर्चरी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवत आहे. रेयान सिद्दीकी हा धाराशिवचा राहणारा असून त्याचे वडील एक शेतकरी आहे. रियांच्या यशाबद्दल जिल्हा आर्चरी त्याचे अध्यक्ष खासदार प्रकाश राजे निंबाळकर, अविनाश गडदे, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आदींनी त्याचं तोंड भरून कौतुक केलं आहे. आज दुसरी अशीच एक महत्वाची घटना घडली. विभागीय कुस्ती स्पर्धेत येरमाळा येथील ज्ञानोद्योग विद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी संतोष जमदाडे हिनं 19 वर्षाखालील वयोगटातील 62 किलो वजनी गटात विजेतेपद मिळवत पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आपली तिची निवड आता झाली आहे. तिच्या यशाबद्दल येरमाळा ग्रामस्थ, ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल मोहेकर, सचिव डॉक्टर अशोक मोहेकर, उपाध्यक्ष आबासाहेब बारकुल, कोषाध्यक्ष प्राध्यापक अंकुश पाटील आदींनी तिचं कौतुक केलं आहे. आता तिच्या आजच्या खेळाचा हा व्हिडिओ पहा. परवा कळंब तालुका शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील शिक्षक नेते म्हणून ओळखले जाणारे बाळकृष्ण तांबारे यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत गतवर्षीचं अहवाल वाचन आणि इतर विषयावर चर्चा झाली आणि या सभेला मार्गदर्शन करताना सर्वांनी संस्थेसाठी झटावं, संस्थेचं नावलौकिक वाढावा यासाठी काम करावं असं आव्हान करत आपल्या संस्थेच्या सर्व सभासदांना
15% लाभांश चेअरमन बाळकृष्ण तांबारे यांनी जाहीर केला. परवा म्हणजे कालच धाराशिव जिल्हा सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सर्वसाधारण सभेला बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, व्हाईस चेअरमन मधुकरराव मोठे, संचालक नानासाहेब उर्फ बालाजी पाटील, संजय देशमुख आदी मंडळी उपस्थित होती आणि असंख्य सहकारी संस्थांचे सदस्य सभासद सभेला उपस्थित होते. या सर्वसाधारण सभेत अनेकांनी बँकेचे कार्यकारी संचालक विजय घोनसे पाटील यांना हटवा, त्यांची बदली करा आणि नवीन कार्यकारी संचालकाची नेमणूक करा अशी मागणी केली. सभासदांचा ही तीव्र मागणी लक्षात घेऊन बँकेचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमननी आपल्या मागणीचा आम्ही गांभीर्याने आणि योग्य असा विचार करू असं आश्वासन दिलं. त्यावर सभेला उपस्थित असलेल्या असंख्य लोकांनी टाळ्याच्या गजरात अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं कौतुक केलं आणि त्यांना पेढे भरवून आनंदही व्यक्त केला. या सर्वसाधारण सभेत जवळपास 17 कोटी रुपयांची वसुली करणारे बँकेचे कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर एकूण ज्या सोसायट्या या सहकारी बँकेच्या सभासद आहेत त्यातील 65 सोसायट्यांनी 100% वसुली दिल्याबद्दल त्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. या सभेत बँकेचं आता यापुढे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऐवजी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं नामकरण करण्याचा ठराव पण एकमुखाने संमत करण्यात आला. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.